नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासामध्ये जे गौरीचं पूजन करतात आणि ज्येष्ठा गौरीचं आव्हान करत असतात, या संदर्भात सर्व माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या वेळी शुभ मुहूर्तावर तुम्हाला गौरी आतमध्ये घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये, म्हणजेच गौरी कशी आणायची या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लक्षात घ्या की अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासामध्ये गौरीचं पूजन करतात. तसंच 3 दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेमध्ये भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचं आव्हान केलं जातं. तर दुसऱ्या दिवशी पूजन आणि नैवेद्य असतो आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात. तर भाद्रपद महिन्यामध्ये अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मी म्हणजेच गौरीची आपल्याला परंपरेनुसार चिन्हे ठेवली जातात. म्हणजेच काय होतं बघा, ज्येष्ठ नक्षत्रात महालक्ष्मीची पूजा करून महानैवेद्यसुद्धा दाखवलं जातो. तर आपण गौरीची या ठिकाणी मुखवटे, काही ठिकाणी मुखवटे आणतात तर काही ठिकाणी चित्रे लावतात बघा. तर काही ठिकाणी फक्त पत्री, निरनिराळ्या प्रकारच्या पत्रींचं सुद्धा गौरीच्या स्वरूपामध्ये पूजन केले जातं. तर तिसऱ्या दिवशी ते मूळ नक्षत्रात गौरीचं विसर्जन करण्यात येतं. गौरीला महालक्ष्मीसुद्धा म्हटलं जातं आणि ज्येष्ठ नक्षत्र म्हणून पूजलं जातं, म्हणून त्याला ज्येष्ठा गौरी पूजन असं संबोधलं जातं. तर पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपलं सौभाग्य रक्षण करण्यासाठी गौरीला शरण गेल्या होत्या आणि तिला प्रार्थना केली होती की श्री गौरीचे भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी कर अशी प्रार्थना केली होती. तर अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात बघा. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन असं देखील म्हटलं जातं. तर 2023मध्ये 21 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन, तर 22 सप्टेंबर या दिवशी गौरीचं पूजन करण्यात येणार आहे आणि 23 सप्टेंबर 2023 रोजी गौरीचं आपल्याला विसर्जन करायचं आहे बघा. तर आता आपण ज्येष्ठा गौरीचं आव्हान करायला कोणत्या वेळी कोणता शुभ मुहूर्त आहे ते पाहणार आहोत. तर ज्येष्ठा गौरी आव्हान करायला 21 सप्टेंबर 2023 या दिवशी आव्हान सकाळी 6:12 सुरू होणार आहे. ते दुपारी 3:34 तुम्ही कधीही गौरीचं आव्हान करू शकता. त्याच्यानंतर 22 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरीचं पूजन करायचं आहे आपल्याला. हे देखील तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ज्येष्ठा गौरी पूजन करू शकता. आणि त्याच्यानंतर 23 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी विसर्जन सकाळी 6:27 ते दुपारी 2:55 गौरीच्या पूजेची विसर्जन तुम्ही करू शकता. तर आता याच्यानंतर बघा, गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा सगळीकडे वेगवेगळी आहे. काही कुटुंबामध्ये गौरीचा मुखवटा असतो, तर काही पारंपरिकपणे जलाशयामधून 5, 7 किंवा 11 खडे किंवा दगड घेऊन येतात आणि त्यांना गौरी स्वरूप मानून त्याची पूजा करतात. तर काही ठिकाणी काय होतं, तर 5 भांडी उतारात असं लावून त्यावर गौरी मुखवटे लावले जातात. तर काही ठिकाणी काय होतं बघा, गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळी इत्यादी धान्यांचे ढीग साचवून ठेवतात आणि ते झाकलेले असतात आणि गौरीची चित्रे किंवा पत्रके देखील त्या ठिकाणी ते लावतात. आणि अशी प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी परंपरा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मनोभावे त्या गौरीचं पूजन प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी परंपरेनुसार करत असतात. तर गौरी पूजन पहिला दिवस परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात ना, त्यांनी काय करायचं बघा, सर्वप्रथम 2 सुवासिनीने गौरी आपल्याकडे सूप असतं, तर त्या सुपामध्ये आपल्याला गौरीचे मुखवटे ठेवायचे आहेत आणि त्यांच्यावरती वस्त्र ठेवायचं, लाल कलरचा कपडा किंवा ब्लाऊज पीस असेल जर तुमच्याकडे तर ते ब्लाऊज पीस ठेवायचं आणि दुसऱ्या एका ताटामध्ये एका सुवासिनीकडे सूप घ्यायचं आणि दुसऱ्या सुवासिनीने सूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ज्या काही गौरीला आपण पत्री ठेवतो
त्या पत्री असतात बघा, त्याला फुलवरा म्हणतात काही ठिकाणी पत्री म्हणतात, तर काही ठिकाणी फुलवरा म्हणतात. तर तो फुलवरा आपल्याला त्या ताटामध्ये घ्यायचा आहे. आणि सर्वप्रथम ज्या कोणी सुहासिनी महिला गौरीचं आव्हान करणार आहे त्यांचे पाय दूध आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यांच्या पायावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं. त्याचबरोबर त्यांना हळदी कुंकूसुद्धा लावायचं. आणि घराच्या दारापासून लक्ष्मींच्या पायाचे आपल्याला ठसे उमटवायचे आहेत आपल्या देवघरापर्यंत. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही गौरी बसवणार आहात त्या ठिकाणापर्यंत बाहेरून, दरवाजाच्या बाहेरून ज्या ठिकाणी गौरी बसवणार आहात त्या ठिकाणपर्यंत तुम्हाला गौरीच्या पायांचे म्हणजेच लक्ष्मीची पावलं अशी उमटवायची आहेत. रांगोळीच्या साह्याने तुम्ही काढू शकता. तर घरात येताना पावलांवरून गौरीचे मुखवटे आणायचे. ज्या सुवासिनींनी हातामध्ये गौरीचे मुखवटे पकडलेले आहेत त्यांनी त्या पावलावरून चालत यायचं. आणि येत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, शंख वाजवायचं आणि गौरीचं घरात आगमन करायचं. शंख वाजवायचा आणि आगमन करायचं. आणि त्याचबरोबर तेव्हा आतमध्ये घरामध्ये येत असताना आपण काय बोलायचं आहे बघा, लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी, लक्ष्मी आली, गौर आली धनधान्य घेऊन, गौर आली सोन पावलांनी, असं म्हणत आपल्याला गौरीची स्थापना करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण गौरीला संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवून आणायचं आहे. ज्याप्रमाणे आपण गणपतीला आणतो पूर्ण घरामध्ये फिरवून, त्याप्रमाणे आपल्याला गौरीला सुद्धा पूर्ण घरामध्ये आपल्या फिरवून आणायचं आहे. म्हणजे तेच मुखवटे घेऊन त्या सुवासिनी स्त्रीने सर्व घरामध्ये फिरायचं आहे. त्याचबरोबर काय करायचं बघा, समृद्धी, दूध, दुभत्याची जागा व इतर सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी त्यांना दाखवायच्या आहेत. देवघरासमोर लक्ष्मीचं आगमन करून घरात ऐश्वर्य नांदो, वैभव निर्माण हो, सुख समृद्धी येऊ अशी प्रार्थना आपल्याला गौरीला करायची आहे. आणि रूढीप्रमाणे मूर्तीला आपल्याला साडी, आता मुखवटे असतील तर त्याच्या खाली स्टँड ठेवून आपल्याला रूढीप्रमाणे त्या स्टँडला साडी नेसवून घेऊन त्याचबरोबर त्यांना अलंकारसुद्धा घालायचे आहेत. गौरी सजल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात आणि गौरी पूजन दुसऱ्या दिवशी करतात. तर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं महापूजन होतं बघा. या दिवशी काय करायचं तर पाना फुलांची आरास करायची, त्याचबरोबर शेवंतीची वेणी आपल्या गौरीला माळायची, हार, चाप्यांची फुलं, केवड्याची पानंसुद्धा व्हायची. आणि गौरीची स्थापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्यसुद्धा दाखवतात. तर आपण ज्याप्रमाणे माहेरी आलेल्या गौरीला म्हणजेच माहेरवासनीला कशा प्रकारे आपण वागणूक करतो, म्हणजेच आपण त्यांचे खूप लाड करतो बघा, तसेच लाड आपल्याला या गौरींचे सुद्धा करायचे आहेत. म्हणजेच काय करायचं तर माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ आपल्याला खाऊ घालायचे आहेत. तर कोणते तर गौरींना वेगवेगळी फळे आपण अर्पण करायची. त्याचबरोबर धान्यांच्या मध्ये राशीसुद्धा धान्यांच्या लावायच्या. आणि अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलवरा तयार केला जातो बघा. माहेरवाशीन ज्येष्ठा गौरीला मला वाटतं बऱ्याच ठिकाणी पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो. पुरणपोळ्यांचा नैवेद्याला खूप महत्त्वाचं असं स्थान आहे. तर आपण काय करायचं आहे, पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. 5 पुरणपोळ्यांचा नैवेद्य या ठिकाणी आपण आपल्या गौरींना या दिवशी दाखवायचा आहे. तसंच अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते बघा. तर गौरी विसर्जनाचा तिसरा दिवस किंवा तिसऱ्या दिवशी गौरी पूजन करून झाल्याच्या नंतर आरती करायची आणि परंपरेनुसार मुखवटे हलवायचे. आणि जर तुम्ही खडे आणून जर मांडून जर गौरीचं पूजन करत असाल तर ते खडे नदीमध्ये विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवायची आहे. हे नक्की अशा प्रकारे गौरीचं पूजन आणि आव्हान करून आपल्याला गौरीला प्रसन्न करून घ्यायचं आहे बघा. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.